राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून रान तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचं करण्याचे धोरण घेतलं जात आहे। नेमकी या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं काय मत आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत तारा भवाळकर। मॅडम, आता हिंदी सक्ती जी करण्याचं एक धोरण सरकारने घेतलेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया आपली? हिंदी सक्तीचं म्हणण्यापेक्षा सरकारचं म्हणणं असं आहे की शालेय पातळीवर त्रिभाषा सूत्र राबवायचं आहे। याचा अर्थ विद्यार्थी ज्यावेळेला शिक्षणाला सुरुवात करतो त्या पहिल्या वर्गापासून त्याला 3 भाषा या अभ्यासक्रमामध्ये शिकवायच्या। एक मातृभाषा, दुसरी परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि तिसरी राष्ट्रीय स्तरावरची भाषा म्हणून हिंदी, अशा 3 भाषा पहिलीपासून शिकवायच्या। मी गेली 45 वर्ष आयुष्यातली शिक्षक म्हणून निरनिराळ्या स्तरावर भाषांचं अध्यापन केलेलं आहे। इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत या सर्व भाषांचं महाविद्यालयापर्यंत आणि विद्यापीठापर्यंत। प्राथमिक शाळेमध्ये मी सुरुवात केली त्यावेळेस माझं मत असं आहे, अभ्यासपूर्ण मत, अनुभवाचं मत असं आहे की पहिलीमध्ये विद्यार्थी जे दाखल होतात ते 6 वर्षाचे असतात फक्त। वय कोवळं असतं, त्यांना शाळा ही गोष्टच नवीन असते। शाळेमधले निरनिराळे विषय त्यांना नवीन असतात, त्या विषयांची ओळख त्यांना नवीन असते। एका ठिकाणी 3-4 तास बसण्याइतकी त्या 6 वर्षाच्या मुलांची शारीरिक क्षमतासुद्धा नसते। अशा वेळेला इतर विषयांची ओळख आणि परत त्या 3 भाषा, त्यातल्या 2 परकीय भाषा मुलाच्या दृष्टीने त्या परकीय असतात, तर ते ओझं लादणं हे अशैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे। कुठल्याही भाषेला माझा विरोध नाही, कारण मी अध्यापक म्हणून सर्व भाषा शिकवल्यात आणि भाषा मला आवडतात। हिंदीच्या बाबतीमध्ये मुद्दाम सांगते, मी कुठेही सांगितलं नाही ते प्रथम सांगते की हिंदी ही माझ्या अत्यंत आवडीची भाषा। हिंदीतनं मी शिकवलंय, हिंदीतनं मी भाषांतरं केलेली आहेत, हिंदीच्या मी बाहेरून इतर परीक्षा दिलेल्या आहेत, पंडित, अनुवाद पंडितपर्यंत। हरिवंशराय बच्चनच्या मधुशालाचं भाषांतर माझं खूप गाजलेलं आहे एकेकाळी, आणि आता अमिताभ बच्चन त्याची 2री एडिशन करतो आहेत। तर भाषांतराच्या माध्यमातून आता सुद्धा एका माझ्या पुस्तकाचं भाषांतर दक्षिणेच्याकडच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापक करत आहे। त्यामुळे माझ्या पुस्तकांची भाषांतर होत आहेत, मी इतरांची करते। कुठल्याही भाषेला विरोध नाही आहे। प्रश्न असा आहे, पहिलीपासून त्या विद्यार्थ्यांच्यावर 3-3 भाषांचं ओझं लादायचं का, हा एक मुद्दा। दुसरं असं की 4थीपर्यंत मुलाला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शिकवू नये असं माझं एक अध्यापक म्हणून, एक पालक म्हणून मत आहे। कारण माझ्याही घरामध्ये लहानाची मोठी झालेली मुलं आहेत आणि त्या मुलांना दोन्ही भाषांचे घोटाळे होतात। हल्ली लोक सांगतात की मुलं हिंदी पाहतात, अमुक तमुक। बाहेरनं पाहणं वेगळं आणि रीतसर अभ्यास करणं वेगळं। त्यामुळे 2 भाषा 3 भाषा एकाच वेळेला त्या 5-6 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर लादल्या तर त्याला कुठलीच भाषा नीट आकलन होत नाही। आणि मग आपल्याला असं दिसतं की आता ज्या वेळेला सरकार पाहणी करतं आणि शिक्षण क्षेत्र, त्यावेळेस 8वी-10वी झालेल्या मुलांनासुद्धा 10 वाक्य सरळ बोलता येत नाहीत, व्याकरण कळत नाही, वाक्यरचना कळत नाही, असं आपल्याला दृश्य दिसतंय। पहिली भाषा इयत्ता 4थीपर्यंत पक्की झाली मातृभाषा की दुसरी कुठलीही भाषा आकलन करणं हे सोपं जातं। म्हणून 4थीनंतर त्याला दुसरी भाषा शिकवावी, म्हणजे 5वीच्या वर्गात आणखीन 2 वर्ष ती भाषा शिकल्यानंतर आणि 2 वर्षांनी म्हणजे 8वीनंतर त्याला 3री भाषा शिकवावी। असं टप्प्याटप्प्याने भाषा शिक्षण वाढवत नेलं पाहिजे, कारण इतर विषयही त्याला आसपासचे शिकायचे असतात। आणि मातृभाषेतून सर्वच विषयांचं शिक्षण दिलं की वाक्यरचना कशी असते, व्याकरण कसं असतं, भाषेचे आरोह अवरोह तेही आपल्याला कळत नाही। आरोह अवरोह म्हणजे शब्दावर दाब कुठे द्यायचा, शब्द वाढवायचा कुठे, थांबायचं कुठे, हे सगळं आपल्याला मातृभाषा पक्की झाली की आपोआप कळतं आणि दुसरी भाषा आकलन करणं सोपं जातं। तेव्हा आकलनाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्याच्या कल्याणाच्या दृष्टीने, कारण हा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे आपला,
तेव्हा उद्याचा नागरिक आपला सक्षम बनावा असं वाटत असेल तर त्याचा भाषिक पाया हा पक्का झाला पाहिजे आणि तो मातृभाषेतूनच होईल. म्हणून 4थीपर्यंत मातृभाषेतून त्याला सर्व विषयांचं शिक्षण द्यावं. दुसरी कुठलीही भाषा कुठलीही हे त्याच्यावर लादू नये. मग त्याच्या ठिकाणी जी कुठली मातृभाषा असेल ती, तो दक्षिणेकडे असेल तर दक्षिणेच्या मातृभाषा असतील, हिंदी प्रदेशातला असेल तर हिंदी असेल. पण जबरदस्तीने 4थीपर्यंत त्या 5-6 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर इतर भाषा अभ्यासक्रमामध्ये असू नयेत. दुसरं शासनाचं धोरण आहे की आमचा हिंदीलाच आग्रह नाही आहे, दुसरी कुठलीही भारतीय भाषा शिकली तरी चालेल, पण तो विषय शिकवण्यासाठी 20 विद्यार्थी असले तरच ते त्या शिक्षकाच्या पगाराला परवानगी देणार आहे. आता शाळेमध्ये एका विषयाला एक परकी भाषा शिकायला 20 विद्यार्थी मिळणं ही जवळजवळ अवघड गोष्ट आहे. कारण मराठी शाळेतली पटसंख्या आधीच कमी होत चाललेली आहे. त्यातनं एका शाळेमध्ये 100 मुलं असतील तर 5 विषयाचे जर निरनिराळी मुलं असतील तर एवढे शिक्षक सरकार व्यवहारता देऊ शकणार नाही. सरकारलाही परवडणार नाही आणि शिक्षकालाही परवडणार नाही. महाराष्ट्रात राहणारा एखादा जर म्हणला मी तमिळ शिकतो आणि आला मला हे, तर ते तमिळ शिक्षक तिथनं येणार 20 विद्यार्थ्याच्यासाठी. हे आर्थिकदृष्ट्या त्या शिक्षकालाही परवडणार नाही, शाळेलाही नाही, विद्यार्थ्यालाही नाही आणि शासनालाही नाही. या सगळ्या गोष्टींचा व्यावहारिक विचार करावा आणि विद्यार्थ्यावर इयत्ता 4थीपर्यंत मातृभाषेखेरीज दुसरी कुठलीही भाषा लादू नये. दुसरी कुठलीही विरोध कुठल्याही एका भाषेला नाही, एका व्यक्तीला नाही. विरोध फक्त त्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये एवढंच आहे. पण जुनी पद्धत बघितली तर 5वी नंतर हिंदी, इंग्रजी या गोष्टी होत्या. मग आताच या गोष्टी सगळ्या केल्या जात आहेत. कुठेतरी यामध्ये सरकारचं धोरण जे आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललंय असं वाटतं का? काय आहे, आता मला कुठल्याही राजकारणामध्ये पडायचं नाही आहे. मी एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून आणि एक नागरिक म्हणून फक्त माझी मतं मांडते आहे. ज्यांनी कोणी हा प्रस्ताव मांडला असेल त्यांना जे सल्ला देणारे सल्लागार असतील त्यांचं आकलन हे मग तपासून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण असं लोक म्हणतात की ते काही सगळे अज्ञानी आहेत का? अज्ञानी नसतात, पण जे तज्ज्ञ म्हणून सल्ला देतात त्यांना प्रत्यक्षातल्या अडचणी माहीत नसतात. प्रत्यक्ष शिकवणं आणि त्याला तांत्रिक गोष्टींचा नुसता मुद्दा मांडणं या दोन्हीत फार फरक असतो. की लहान मुलांना पटकन भाषा आकलन होते, अमुक तमुक सहज बोलताना ते वेगळं, पण अभ्यास करताना त्याच्या व्याकरणिक बारकाव्यासह ते सगळं आकलन करणं हे त्याला बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे असं माझं एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून मत आहे. पण देशात एक भाषा अजूनही नाही आहे. म्हणजे दक्षिणेत गेलं की तिकडची भाषा वेगळी, आपली मराठी असेल किंवा पलीकडे वेगळी हिंदी भाषा बोलली जाते. कुठेतरी देशाची एक भाषा असली पाहिजे यावर अजूनही मतभेद दिसत आहेत. हां, आता ते धोरण हे फार मोठं धोरण आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याच्याबद्दल चर्चा आहे आणि लोकांचा असा समज झालेला आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हिंदीला वैधानिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या राष्ट्रभाषेचा दर्जा कधीही कुठेही दिलेला नाही माझ्या आठवणीत. कारण मी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेली आहे, स्वातंत्र्यपूर्व चळवळी अनुभवलेल्या आहेत, स्वातंत्र्योत्तर काळात शिकलेली आणि शिकवलेली आहे. त्यामुळे राष्ट्रभाषेचा दर्जा हिंदीला दिलेला नाही. आपल्याकडे परीक्षा ज्या बाहेरनं घेतल्या जातात त्याला राष्ट्रभाषा सभा असं म्हटलं जातं, परंतु ती राष्ट्रीय भाषा आहे, राष्ट्र नाही. कारण भारतामधल्या सर्व प्रांतांना हिंदी भाषा ही मान्य नाही दक्षिणेकडच्या. याचं कारण असं की भारतामध्ये 2-3 कुळातल्या भाषा बोलल्या जातात. भाषेचं कुळ असतं. दक्षिणेकडच्या द्रविड कुळातल्या भाषा आहेत आणि उत्तरेकडच्या ज्या आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मराठी सकट सगळ्या आर्य कुळातल्या भाषा आहेत. भाषेचं कुळ सांगते, माणसांचं नाही. आणि दक्षिणेकडच्या द्रविड कुळातल्या आहेत. या 2 भाषांच्या रचनेमध्ये, व्याकरणामध्ये, घडणीमध्ये हा जमीन अस्मानाचा फरक आहे. लिपीमध्ये फरक आहे आणि त्यामुळे दक्षिणेकडच्या लोकांचा सुरुवातीपासून हिंदीला विरोध आहे. मराठीमध्ये महाराष्ट्रात तसं झालं नाही आणि उत्तरेकडे कुठे, कारण त्या एका कुळातल्या असल्यामुळे एकमेकाच्या जवळच्या वाटतात. एवढंच, बाकी काही नाही. हिंदी ही एक भाषा राष्ट्राची असली पाहिजे असं आपल्याला वाटतं का? कारण की कुठल्या ना कुठल्या जगाची भाषा
कुठेतरी एक आहे, फक्त भारतातच असं आहे की वेगवेगळ्या भाषा आहेत? नाही, ती हिंदीच असली पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. कारण मराठी बोलणारी माणसंही भारतामध्ये नव्हे जगाच्या पाठीवर अफगाणिस्तानपासून मराठी भाषा बोलणाऱ्यांची पॉकेट्स आहेत बरं का. जावा सुमात्रा बेटामध्ये मराठी बोलणाऱ्यांची पॉकेट्स आहेत, म्हणजे छोटे छोटे गट आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवर मराठी अनेक ठिकाणी पोचलेली आहे. जर नीट अभ्यास केला आणि वाचलं तर आपल्या लक्षात येईल. आणि मराठीची आता उत्तरेकडे गेलं तर उत्तरेकडे मराठी भाषा बोलणारे लोक खूप आहेत निरनिराळ्या ठिकाणी. त्यामुळे मग हिंदीच का, मराठी का नको, गुजराती का नको, कन्नड का नको, असे वाद निर्माण होतील. आणि हिंदी ही सर्वच लोकांना मान्य आहे असं अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये त्या हिंदी चित्रपटाची चलती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला ती हिंदी पटकन कळते वगैरे. दक्षिणेकडे ते नाही होते. उलट दक्षिणेकडचे द्रविड भाषेतले चित्रपट डबिंग करून आपल्याकडे हिंदीमध्ये आणलेले आहेत बरेचसे. आपण ह्यासुद्धा जर औद्योगिक मागोवा घेतला तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे एक भाषा असलीच पाहिजे, आणि असेल तर मग ती कुठली असावी याचा जास्त बारकाईने विचार व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातली जी काही आता हिंदीच्या सक्तीवरून वाद सुरू आहेत किंवा ज्या पद्धतीने त्याला विरोध होतोय ते बघितलं तर हिंदी सक्ती करायला सरकारची जी घाई सुरू आहे त्याकडे कसं बघतं? मी मगाशीच सांगितलं की मला कुठल्याही राजनैतिक वादामध्ये पडायचं नाही आहे. तर सरकारची भूमिका कदाचित अशी असू शकते की मुंबई ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे, किती नाही म्हटलं तरी. आपण नागपूरला उपराजधानी म्हटलं तरी औद्योगिक राजधानी ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई आहे. याचं कारण ते बंदर आहे, आंतरराष्ट्रीयदृष्ट्या सोयीचं आहे, आणि त्या ठिकाणी भारतातल्या सर्व भागातले लोक व्यवसायाच्या दृष्टीने जुन्या काळापासून स्थायिक झालेले आहेत. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत किंवा विविध प्रकारच्या, त्यामुळे इतर प्रांतीय लोक येऊन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर राहिलेले आहेत. आणि त्या प्रत्येकाच्या भाषा खरं म्हणजे मातृभाषा वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणाची गुजराती असेल, कोणाची बिहारी असेल, कोणाची हिंदी असेल. ती हिंदी तरी एक आहे. कोणाची ब्रिजा असते, कोणाची मागधी असते, कोणाची अवधी असते, कोणाची खडीबोली असते. त्यामुळे मराठीमध्ये जशा बोली आहेत तशा हिंदीमध्ये पण बोली आहेत. त्यामुळे मुंबईचा बिहारी माणूस बिहारी पद्धतीने हिंदी बोलायला लागला तर तुम्हालाही कळणार नाही नीट. आपल्याला ती खडीबोलीची सवय असते, म्हणजे चित्रपटात जी असते तिला खडीबोली म्हणतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. यादव मंडळी जी बोलतात त्यांची हिंदी ही वेगळी असते. म्हणजे आपल्या मराठीमध्ये जसं असतं नागपुरी वेगळी, कोकणातली वेगळी, गोव्यातली वेगळी. त्यामुळे हिंदी तरी तुम्ही नेमकी कोणची म्हणणार असे प्रश्न निर्माण होतील. भाषाशास्त्रज्ञ निर्माण करतील, शिक्षक आणि माणसंही निर्माण करतील, असं माझं मत आहे. म्हणजे आपल्याला जर भाषिक आकलन नीट असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे लालू प्रसाद यादव ज्या वेळेला लोकांशी बोलतात, ज्या हिंदीमध्ये बोलतात, त्या हिंदीमध्ये तुम्ही इथे बोलायला लागला, तिथला पुढारी बोलायला लागला कोणी, तर लोकांना कळणार नाही नीट. पण आता शेवटचा प्रश्न की हिंदी ही सक्ती झाली पाहिजे का? आता माझ्या सगळ्या इतक्या बोलण्यातनं हे उघड आहे की सक्ती दुसऱ्या कुठल्याही भाषेची होता उपयोगी नाही. हिंदीच काय, इंग्रजीची सुद्धा नाही. आता इंग्रजी गेली काही वर्ष पहिलीपासून शिकवत आहेत, ते सुद्धा मला मान्य नाही आहे, शिक्षक म्हणून मान्य नाही आहे. कारण पहिलीपासून त्या मुलांना जर मराठी आणि इंग्रजी शिकवायला लागलं, त्यांना मराठी धड येत नाही, इंग्रजी येत नाही. आणि आपण पाश्चिमात्यांचा पगडा आपल्यावर एवढा जबरदस्त आहे त्या इंग्रजीचा की आपल्याला वाटतं इंग्रजी येणं हे प्रतिष्ठेचं आहे आणि इंग्रजी आली की जगाच्या पाठीवरचे सगळे उद्योग व्यवसाय आपल्याला मिळतील. हेही खरं नाही आहे. कारण जी पुढारलेली राष्ट्र आहेत वैज्ञानिकदृष्ट्या, तिथे ते लोक इंग्रजीला फारशी मान्यता देत नाहीत. म्हणजे जर्मनीमध्ये आमचं मूल जर शिकायला लागलं तर तिथे इंग्रजीतनं शिकवत नाही, तिथे जर्मनमधनं शिकावं लागतं. आणि त्यांचा आग्रह असा आहे की तुम्हाला सांगलीतला मुलगा जरी जर्मनीत पाठवायचा असला तरी त्याला जर्मन भाषा आधी आली पाहिजे.
आणि ज्यांना इतर भाषा शिकायच्यात ती सोय भारतामध्ये अनेक ठिकाणी विद्यापीठांच्या मधनं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी हिंदी शिकले, त्या निरनिराळ्या परीक्षा बाहेरनं दिल्या आणि अशा अनेक लोक देत आहेत. पुण्याच्या विद्यापीठामध्ये जागतिक भाषा शिकवण्याचं केंद्र आहे, रानडे इन्स्टिट्यूट म्हणून. भारतीय विद्यापीठामध्ये केंद्र आहेत, मराठी साहित्य परिषदेमध्ये केंद्र आहेत. त्यामुळे निरनिराळ्या भाषा जर शिकायच्या असल्या, एखाद्याला आपली गुणवत्ता वाढवायची असली तर ती वाढवण्याच्या सोयी आपल्याकडे आहेत आणि त्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आहेत. त्यामुळे पहिलीपासूनच त्या मुलांना या सगळ्या भाषा लादल्या पाहिजेत हे अजिबात योग्य नाही आहे. म्हणजे अगदी माझ्यासारख्याला सुद्धा एखादी भाषा आता शिकायची म्हटलं 87व्या वर्षी तर मला प्रवेश मिळू शकतो. तर या होत्या तारा भवाळकर आणि त्यांच्या मते 1ली ते 4थीपर्यंत मातृभाषाच ही राहिली पाहिजे, कोणतीही भाषेची सक्ती करता कामा नये. कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सरदी, झी मीडिया, सांगली.